जरा विचार करा, एका बाजूला नीरज चोप्रा भर उन्हात आपला भाला फेकण्याची प्रॅक्टिस करतोय. त्याच्या बुटांचा सोल निघालाय. डाएटमध्ये प्रोटीनची कमतरता पडते आणि फिजिओसाठी त्याला स्वतःचाच प्रायोजक अर्थात स्पॉन्सर शोधावा लागतोय. आणि दुसऱ्या बाजूला दिल्लीच्या पॉश न्यू मोतीबागमध्ये एक IAS बाबू आपल्या पोराला आलिशान हिटेड स्विमिंग पूलमध्ये बटरफ्लाय स्ट्रोक शिकवतोय. तेही कोणाच्या पैशातनं? तर तुमच्या आमच्या टॅक्सच्या पैशातनं, जो पैसा NSDF अर्थात नॅशनल स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंडसाठी नियुक्त केला गेला होता किंवा त्या पैशांची तरतूद केली गेली होती. गंमत बघा कशी आहे. फंडाचं नाव काय आहे? तर स्पोर्ट्स डेव्हलपमेंट फंड. पण दुर्दैवाने भारतात फंडचं नाव एक असतं आणि त्याचं डेस्टिनेशन हे भलतीकडेच कुठेतरी असतं. इथे खेळाडू डेव्हलप होत नाही, तर इथे फक्त जनतेचे सेवक आपली लाईफस्टाईल डेव्हलप करण्याच्या मागे लागलेले असतात. 2021 ते 2025च्या दरम्यान साधारण 6 कोटी रुपये अशा सुविधांवरती खर्च झालेत, जिथे एक खेळाडू किंवा सामान्य माणूस त्या सुविधांच्या गेटपर्यंत देखील जाऊ शकत नाही. पूल हिटेड आहेत, कोर्ट इम्पोर्टेड आहेत, कॅनोपी ट्रान्सपरंट आहे, फक्त यंत्रणा ओपेक अर्थात अपारदर्शक आहे. CSOI अर्थात सिव्हिल सर्व्हिसेस ऑफिसर्स इन्स्टिट्यूटच्या स्क्वॉश कोर्ट बाहेर एक बोर्ड लावलाय, नो ID नो एंट्री. याचा अर्थ साधा आहे. हा स्क्वॉश कोर्ट टॅक्स पेयर्सच्या पैशातनं बांधलाय, जे पैसे राखीव ठेवले गेले होते स्पोर्ट्स फंडासाठी. पण बाबू लोकांनी या स्क्वॉश कोर्टसाठी हा फंडच लंपास केलाय. मी तर म्हणतो ऑलिम्पिकमध्ये आता भारताने नवीन खेळ सुचवायला हवेत. त्याची काही नावं पण मी काढून ठेवली आहेत. त्यातलं एक म्हणजे 100 मीटर फाईल स्प्रिंट. एका टेबलवरनं दुसऱ्या टेबलवर फाईल ढकलणे. आता याच्यामध्ये मला माहित नाही आपल्याकडच्या कुठल्या बाबूला गोल्ड, सिल्वर किंवा ब्रॉन्झ मेडल मिळेल, कारण फाईल पुढे ढकलणं किंवा फाईलची कामं पूर्ण करणं हे आपल्याकडच्या ब्युरोक्रॅट्सच्या रक्तातच नाही ना. फक्त खुर्ची गरम करून बसणे एवढंच काय ते त्यांना माहिती. दुसरा खेळ असेल मिक्स डबल्स करप्शन. एक कॉन्ट्रॅक्टर आणि एक ऑफिसर दोघे मिळून टेंडरची किंमत ही इन्फ्लेट करत राहणार. जो टॅक्स पेयरला सर्वात जास्त लुटेल तो या खेळाचा खरा विजेता. आता याच्यामध्ये आपल्याकडच्या ब्युरोक्रॅट्सना गोल्डच काय तर प्लॅटिनम किंवा त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे डायमंड मेडल सुद्धा मिळू शकतं. तिसरा खेळ मी सांगतो, एव्हिडन्स डिस्पोजल रिले रेस. म्हणजे CBI किंवा पोलीस येण्यापूर्वीच फाईल्स कशा गायब करायच्या याच्यामध्ये जो पटाईत असेल तो या खेळाचा खरा विजेता. आता याच्याबद्दल मी तुम्हाला वेगळं सांगायची काहीच गरज नाही. त्यामुळे याच्यामध्ये सुद्धा गोल्ड मेडलची निश्चिती ही 100%. 2010चे कॉमनवेल्थ गेम्स आठवत आहेत का? त्याची ऑफिशियल टॅगलाईन काय होती? कम आउट अँड प्ले. पण त्याची ऍक्च्युअल टॅगलाईन काय ठरली माहितीये का? कम आउट अँड पे. कारण तुमच्या आमच्यासारख्या टॅक्स पेयर्सच्या पैशातनं हा कॉमनवेल्थचा घोटाळा करण्यात आला होता. काही हजार कोटींचं बजेट हे 70,000 कोटींपर्यंत नेण्यात आलं. इतक्या पैशांमध्ये काही देशांची आर्थिक घडी बसली असती. पण आपण काय केलं? 4,000 रुपयांचा सोप डिस्पेन्सर, 9 लाखांचं ट्रेडमिल. त्या ट्रेडमिलवरती उसेन बोल्ट काय सोनं लावून फिरत होता का? कॉमनवेल्थ गेम सुरू व्हायच्या आधीच फुटब्रिज कोसळला. विलेजमध्ये कुत्रे झोपले होते आणि बाथरूम लीक होत होते. परदेशी खेळाडू म्हणत होते ही तर राहण्याच्या लायकीची जागा अजिबात नाही. पण आपल्या नेत्यांना टेन्शन फक्त एकाच गोष्टीचं होतं, कमिशन ट्रान्सफर झालं का? आता ताजं उदाहरण बघा, 2024-2025चं वर्ष आणि क्रीडा विभागाचं 230 कोटींचं टेंडर, तेही जिम साहित्य आणि स्पोर्ट्स मटेरियलसाठी. पण घोटाळा समजून घ्या, हे टेंडर आहे 3 वर्षांसाठी, म्हणजे भ्रष्टाचार हा तब्बल 690 कोटींचा. नियमच असे बनवलेत की खास लाडक्या कंपन्यांनाच हे टेंडर मिळायला पाहिजे. पूर्वी टेंडरची किंमत ही 16 कोटींची होती आणि ती आता थेट 230 कोटींपर्यंत पोहोचली. त्याची अट काय होती माहितीये का? एकाच कंपनीने 500 ठिकाणी जिम सेट्स आणि किट्स ह्या सप्लाय केलेल्या असाव्यात. अहो मला सांगा, अशी कुठली या देशामध्ये कंपनी आहे जिने एकाच वेळेला 500 ठिकाणी जिम सेट्स लावलेत? कोविडमध्ये स्पोर्ट्स इंडस्ट्री कोलमडली होती, पण सरकार म्हणतंय तुमची नेटवर्थ ही 10 कोटी असायला पाहिजे आणि 10 कोटी असलेल्या कंपन्यांनाच आम्ही हे टेंडर देऊ. खेळाशी संबंध नसलेल्या कंपन्या सुद्धा आता या टेंडरच्या आतमध्ये घुसल्यात आणि खेळाडूंच्या नशिबाचा बाजार मांडलाय. आपल्या देशात टॅलेंटपेक्षा रेकमेंडेशनला जास्त महत्त्व दिलं जातं. खेळाडू ट्रायलसाठी आला की त्याला पहिलं विचारलं जातं, तू कोणाचा माणूस आहेस रे बाबा? टॅलेंट वेटिंग रूम मध्ये बसलेलं असतं आणि शिफारस मात्र ही VIP गेटमधनं कधीच पुढे गेलेली असते. एकीकडे स्पोर्ट्स हॉस्टेलमध्ये सिलिंग फॅन चालत नाहीयेत, खेळाडूंना जमिनीवर झोपावं लागतं, जेवणात प्रोटीन ऐवजी किडे सापडतात, आणि दुसरीकडे हे आपले सो कॉल्ड ब्युरोक्रॅट्स बाबू लोक आपल्या हिटेड स्विमिंग पूलसाठी या खेळाडूंसाठी तरतूद केलेल्या पैशांची उधळपट्टी करतात आणि आपल्या थंडीची सोय करतात. मेडल मिळेपर्यंत कुणीही या खेळाडूंना ओळखत नाही. खेळाडू हा जनरल डब्यातनं प्रवास करतो, क्राऊड फंडिंग करतो, पण मेडल जिंकलं की विमानतळावरती इतके नेते फोटो काढायला येतात की काही विचारू नका. फेडरेशनमध्ये स्पोर्ट्स कमी आणि गेम ऑफ थ्रोन्स जास्ती चालतं, अर्थात राजकारण जास्ती चालतं. खेळाडू रिटायर होतो पण फेडरेशनचा अध्यक्ष हा कधीच रिटायर होत नाही, किंवा त्या फेडरेशनमध्ये असणारे जे सरकारी अधिकारी आहेत ना ते रिटायर होतात पण त्यांचं पेन्शन चालू राहतं, पण या खेळाडूंची मात्र नेहमी उपेक्षाच होते.
कोट्यवधी रुपये खर्च करून स्टेडियम बांधली जातात, ग्रँड ओपनिंग होतं, ड्रोन शॉट्स घेतले जातात, LED लाईट्स लागतात आणि 6 महिन्यांनी काय होतं, त्याच गेटला कुलूप लावलेलं असतं. ग्राउंडवर गवत असतं आणि ते गवत बघत असतं की कशी या खेळाडूंची कुचंबना केली जाते. आता फक्त गाई आणि सिक्युरिटी गार्ड त्या मैदानाकडे पाहत बसलेले असतात. पण मेंटेनन्स बिल दरवर्षी येतं, कारण स्टेडियम बंद असलं तरी भ्रष्टाचाराला कुठे काय समजतंय. भ्रष्टाचार आपला चालू आहे तसा चालूच असतो. IPL मध्ये चीअर लिडर्सवरती करोडो रुपये खर्च केले जातात, पण काही ॲथलीट्सना आपल्या स्पाईकसाठी ट्विट करावं लागतं आणि क्राऊड फंडिंगसाठी भीक मागावी लागते. क्रिकेटमध्ये लिलाव होतो, पण बाकीच्या खेळाडूंचं भवितव्य हे वाटतं OLX वरतीच विकायला काढलंय या ब्युरोक्रॅट्सनी. लुटियन्स दिल्ली हे एक वेगळंच प्लॅनेट आहे. तिथे रस्ते गुळगुळीत आहेत, कारण तिथे जनतेचे सेवक राहतात ना. जर सेवकच हे जनतेला अशा पद्धतीने त्रास देत असतील तर विचार करा या देशाची यंत्रणा आतून किती पोखरली गेली आहे. तुम्ही पेट्रोल भरता, GST भरता, इन्कम टॅक्स भरता आणि तुमच्या घामाच्या पैशातनं कोणीतरी नोकरशहा हा आपल्या थंडीच्या सोयीसाठी हिटेड स्विमिंग पूल वापरतो, तोही त्या पैशातनं जो पैसा खेळाडूंच्या वृद्धीसाठी, खेळाडूंच्या डेव्हलपमेंटसाठी तरतूद म्हणून बाजूला ठेवलेला असतो. आणि निष्कर्ष किंवा त्याचा रिझल्ट काय निघतो, तर ज्या खेळाडूंसाठी ते पैसे बाजूला ठेवले त्याच खेळाडूला त्या हिटेड स्विमिंग पूलमध्ये तयारी करायला एंट्रीच मिळत नाही. लोक अजूनही वाद घालतायत की भारताचा स्पोर्ट्स हा हॉकी बदलून आता क्रिकेट करायला हवा. भारताचा खरा नॅशनल स्पोर्ट्स माझ्या मते काय माहितीये का, टॅक्स पेअरला गोल गोल फिरवणं आणि या खेळामध्ये गोल्ड मेडल हे नेहमी या सरकारी ब्युरोक्रॅट्सना अर्थात या सरकारी बाबूंना मिळतं. हे दिल्लीच्या बाबू लोकांनी स्पोर्ट्स फंडातनं आपल्या थंडीची सोय करून हिटेड स्विमिंग पूल बांधलाय, स्क्वॉश कोर्ट बांधलाय, तेही इंटरनॅशनल दर्जाचं. हा भ्रष्टाचार आपल्या नेत्यांना कधी दिसणार आहे? असो, जेव्हा वेळ येईल तेव्हा खरोखरच या नेत्यांचे डोळे उघडले पाहिजेत आणि त्यांनी या ब्युरोक्रॅट्सना प्रश्न विचारले पाहिजेत की हा पैसा खेळाडूंचा तुम्ही स्वतःच्या उपभोगासाठी कशाला वापरलात. या सगळ्या प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट्स येत राहतील. बाकी आपण पुढे भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. तोपर्यंत जय श्रीराम.